इतक्या दिवस जिमला गेलं नाही, एवढे सारे खाडे झाले आणि आज माझ्यासोबत असं काही होईल मला वाटलं नव्हतं. आणि इतकं म्हणजे मी ना खूप प्रयत्न करते बरं का, पण तरीसुद्धा माझ्याच्याने ते शक्य होत नाही. काय ते पुढे तुम्हाला सांगते. तर इथे मी माझं पहिलं तुमच्यासोबत रुटीन शेअर करते आणि काय झालं ते पुढं सांगते तुम्हाला. तर एवढ्या दिवस खाडे झाले होते जिमला, त्याच्यामुळेच पटकन आवरून जायचं होतं, म्हणूनच इथे सकाळी लवकर उठले होते. आर्यनच्या पप्पाची जाण्याची घाई होती आणि आर्यनला सुद्धा स्कूलला जायचं होतं, म्हणून पटकन कणिक मळली, वांग्याची छान अशी भाजी केली, कारण की रात्रीच मम्मीने वांगे आणून दिले होते आणि बोलली होती याचे भरले वांगे करून त्यांना दे म्हणून पाहुण्यांना. नंतर मग मी इथे सोबत सोबत जेवण बनवता बनवताच कोरा चहा घेतला, कारण की बिलकुल वेळ नव्हतं आणि दूध पण कमी होतं. मग मी आर्यनचा टिफिन रेडी केला, त्याच्यानंतर हे त्याला सोडून आले आणि नंतर मग मी पूर्ण चपात्या करून घेतल्या. नंतर यांचा डब्बा पण भरला आणि फायनली ते गेले. त्याच्यानंतर मग मी माझं पूर्ण आवरलं आणि मग जिममध्ये आले. बरोबर 10:30 वाजले होते आणि बरोबर मी 10:30 वाजता जिममध्ये पोहोचले होते. आता मला डोळे पण आले होते, सर्दी खोकला पण होता, म्हणून मी शनिवारपासून जिमला गेले नव्हते आणि रविवारी तर सुट्टी असते जिमला. म्हणजे शनिवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि आज शुक्रवार, म्हणजे 5 दिवस माझे पूर्ण कंप्लीट खाडे झाले होते. त्याच्यानंतर जिममध्ये गेल्याच्या नंतर मला असं वाटत होतं जसं का मी पहिल्यांदा जिमला आले, अजिबात वर्कआउट झालं नाही. मग काय, मग म्हटलं आता एवढे खाडे झालेत तर आता जास्त काय होणार नाही, म्हणून 20 मिनिटं मी मशीनवर चालले. मशीन झाल्याच्या नंतर थोडंसं रेस्ट घेतला, त्याच्यानंतर क्रॉस ट्रेनर मशीनवरती 10 मिनिटं मी वर्कआउट केलं, कारण की त्याच्यावरती खूप जास्त घाम येतो. म्हटलं बघूया हे तरी होतंय का व्यवस्थित, म्हणून ते केलं. तर असं मिळून माझा अर्धा तास तर हेच झालं आणि त्याच्यानंतर मी परत थोडासा रेस्ट घेतला आणि त्याच्यानंतर मॅटवरती जे माझे नेहमीचे पोटाचे व्यायाम असतात ना ते सुरू केले. बघू म्हटलं ह्याच्यात तरी मला जमतंय का, तर अजिबात म्हणजे व्यवस्थित होत नव्हतं, अंग आखडल्यासारखं वाटत होतं. तर मी आता इथून पुढे अजिबात जिमला खाडे करणार नाहीये. 2 दिवस जरी गेलं नाही ना तरी असं एकदम अंग पॅक होऊन जातं आणि जो आपल्याला व्यायाम येतो ना, आपण जेवढं करतो ना त्याच्या निम्म पण होत नाही. आता मी डाएट तर करतच होते, पण माझं 5 दिवस वर्कआउट झालं नाही, घरी पण मी काहीच केलं नाही. त्याच्यामुळे परत माझं आहे ना 2 किलो वजन अगदी जाम वाढलंय आणि जिथं होते ना मी तिथंच परत आले. तर आता परत मला सुरुवात करावी लागेल, कारण की मी ना ठरवलंच होतं ह्या नवीन वर्षापासून की 50% डाएट करायचं आणि 50% प्रॉपर वर्कआउट करायचं, तरच आपण रेग्युलर पाहिजे ते आपल्याला याच्यामध्ये येऊ शकतो. आपल्याला जेवढं वजन कमी करायचं आपण तेवढं करू शकतो. तर त्याचप्रमाणे मी फॉलो करत होते. पण कसं होतं ना, आजारी पडलं ना की आपण किती आजारी असलो ना तरी आपण येऊ शकत नाही, वर्कआउट करू शकत नाही, कारण की आपल्या बॉडीमध्ये तेवढी ताकद नसती. आणि माझं तसंच झालं होतं, म्हणून मी येत नव्हते आणि डोळे आले होते म्हणून तर जाऊ शकत नव्हते. आपला खूप मोठा गैरसमज असतो की आपण जेवण कमी करून आपलं वजन कमी करू, पण तसं वजन कमी करून अजिबात फायदा नसतो. इथून पुढे तुम्हाला मी थोडं थोडं का होईना सांगत चलन, कारण की तसं जर वजन कमी केलं ना एकदम मेल्यासारखं दिसतं, मरगळल्यासारखं दिसतं. तसं दिसायचं नाहीये. आपल्याला बॉडी पण स्ट्रॉंग ठेवायची आहे, एकदम बॉडी बिल्डर नाही बनायचे, पण बॉडी छान दिसली पाहिजे. त्याच्यासाठीच आपल्याला वजन कमी करण्यासाठी थोडं जेवण कमी आणि व्यायाम पण करायचा आहे. जसं की 50% बोलले मी, 50% जेवण आपलं कंट्रोलमध्ये असलं पाहिजे आणि 50% आपलं वर्कआउट पाहिजे. कोणता पण पाहिजे, चालणं म्हणा किंवा जिम म्हणा, योगा म्हणा, डान्स म्हणा, झुंबा, जे काय असेल ते असलं पाहिजे. आपल्या शरीराला थोडी का होईना हालचाल असलीच पाहिजे. तर मग इथे मी जिमचा टाइम चेंज केल्यामुळे मला नेहमी शुक्रवारचा बाजार हाती लागतो, जेवढं होईल तेवढं. मागच्या वेळेस मला पालेभाज्या भेटल्या नव्हत्या, तर ह्या वेळेस मला भेटल्या, कारण की मी जिम थोडा वेळच केली ना त्याच्यामुळे मला त्या भेटल्या. तर इथे शेपू भेटली होती, छान 10लाच भेटली मला. ही एवढी छान कोथिंबीर 10 रुपयाला भेटली. नंतर मी कारली पण घेतली, कारण की आर्यनच्या पप्पाला लागतात म्हणून, तर ती मला 10 रुपयाची अर्धा किलो मिळाली म्हणून घेतली. मला आहे ना नेहमी सवय आहे, मला डबल डबल चक्रा मारायला अजिबात आवडत नाही. मी जेव्हा जिमला जाते ना त्यावेळेस बाजार सगळा करून घेत असते, पायी सायकलवर जाते, मग मला बरं पडतं. मग नंतर सगळं घरचं आवरलं की परत आर्यनला घ्यायला जायची वेळ होऊन जाते. तर मग इथे ना सगळं भाजीपाला मी खाली काढून ठेवला. तर मी बीट पण आणले होते ह्यावेळेस, मागच्या वेळेस मला भेटले नव्हते, ह्यावेळेस मला ते 20 रुपयाचे 3 मिळाले. टोमॅटो मिळाले 15 रुपये किलोने. वांगे पण खूप मस्त होते, गावरान होते, ते पण 15 रुपयाचे अर्धा किलो भेटले मला, चांगले मिळाले. मग असा सगळा भाजीपाला घेऊन मी आले. आता काय होतं, जेवढं मिळतं तेवढं घेते आणि जे भेटत नाही मग ते रविवारच्या वेळेस घ्यावं लागते जिम असल्या कारणानं, कारण की कधी कधी उशीर होतो तर भेटत नाही. तर मग इथं आर्यनला पण घेऊन आले होते आणि आर्यनला घेऊन आल्याच्या नंतर आहे ना त्याला वाटाणे खाऊचे जो असं स्टॉल असतो ना ते दिसला होता. त्याच्यावर मला बोलला की मला लाडू घ्यायचे, हे घ्यायचे, ते घ्यायचे. मग येताना मला त्यांनी हे सगळं घ्यायला लावलं. मग हे सगळं घेतलं. आता पोरांना काहीतरी पाहिजे म्हटलं घ्यावं लागतं आणि मी ते कमीच घेते, कारण की गोड जास्त खाल्लं जात नाही म्हणून. आणि रेवडी मम्मीने दिलीच होती, पण संपल्यामुळे परत एकदा म्हटलं चला, नंतर भेटत नाही ना वर्षभर, म्हणून चला. असा होता माझा आजचा सकाळपासून ते दुपारपर्यंतचा वेळ, दुपारपर्यंतचा दिवस. तर आता बाकीचे जे कामं आहे जसं की कपडे वगैरे ते तर धुवायचेच आहेत. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.